बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची गेल्या 1.25 तासांपासून देवगिरी बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत छगन भुजबळ, बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावांवर जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही आहे, पण दुसरीकडे समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींनी स्पष्ट नकार दिल्याचं समजतंय। त्यातच समीर भुजबळांना मंत्री केलं तरच आपण राज्यसभेवर जाणार अशी अट छगन भुजबळांनी घातल्यामुळे राष्ट्रवादी समोरील अंतर्गत राजकीय तिढा कमालीचा वाढलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, गेल्या 1.5 ते 2 तासापासून ही बैठक राष्ट्रवादीची सुरू आहे आणि सध्या बैठकीत कोणती चर्चा सुरू आहे? कारण छगन भुजबळांना खासदारपद द्यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली जाते, मात्र भुजबळ हे म्हणतायत की समीर भुजबळांना यावेळी मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींनी स्पष्ट नकार दिला आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्री केला तरच मी राज्यसभेवर जाणार अशी भूमिका ते मांडतायत। आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांच्या जे राज्यसभेची जी रिक्त झालेली जागा आहे त्या जागेवर कुणाची वर्णी लावायची या अनुषंगानं आणि वेगवेगळ्या विषयावर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावर सुरू आहे। स्वतः पक्षाच्या ज्या प्रमुख नेत्या ज्या आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे उपस्थित आहेत। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ, समीर भुजबळ, दिलीप वळसे पाटील किंवा इतर ज्येष्ठ अमरसिंह पंडित यासारखेही ज्येष्ठ नेतेसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये सध्या 3 नावावर चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं कळतं आहे। याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं अग्रणी नाव जे आहे ते छगन भुजबळांचं आहे की ज्यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भातलं, पण छगन भुजबळांनी या संदर्भातल्या काही अटी घातल्या असल्याचंही समजतं आहे। दुसरे सगळ्यात यातले जर दुसरं नाव बघितलं तर अमरसिंह पंडित जे बीडमधून येतात त्यांचंही नाव पुढे आत येताना समोर पाहायला मिळतं आणि तिसरं भंडाऱ्याचे जे राजेंद्र जैन आहे यांच्याही नावावर चर्चा झाली असल्याचं कळतं आहे। परंतु या तिन्ही नावावर जरी चर्चा झाली असली तरी भुजबळ जे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना न डावलता या सर्व नावांवर संमती करण्यासंदर्भातली जी चर्चा आहे ती या बैठकीत सुरू असल्याचं माहिती मिळते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुजबळांनी अशा पद्धतीची आट घातलेली आहे की मी राज्यसभेवर जायला तयार आहे, परंतु माझी जे मंत्रिपद आहे किंवा मी ज्या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेलो आहे त्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी समीर भुजबळ निवडून येईपर्यंत त्या अगोदरच त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जावी। परंतु या सर्व गोष्टीला समीर भुजबळांना मंत्री करण्यासाठी भाजप तयार नसल्याचं जे राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेते सांगत आहेत आणि त्यामुळं हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। त्यामुळं आजचा तिढा जो आहे तो कशा पद्धतीने सोडवला जातो या कोर कमिटीत तो पाहावं लागणार आहे। एकूणच भुजबळ वरिष्ठ नेते असल्यामुळं त्यांना डावलणं किंवा दुखवणं ते सुद्धा राष्ट्रवादीला परवडणारं नाही। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत या राज्यसभेच्या उमेदवारीचा तिढा कसं सोडवतात ते पाहावं लागणार आहे। अजून गेल्या 1.5 तासापासून बैठक सुरू आहे आणि आणखी ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। निश्चित धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण सध्या पाहतोय छगन भुजबळ, बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावांवर जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही आहेत, पण दुसरीकडे समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींनी स्पष्ट नकार दिल्याचं समजतंय। त्यातच आता समीर भुजबळांना मंत्री केले तरच आपण राज्यसभेवर जाणार अशी अट सुद्धा भुजबळांनी या बैठकीत घातल्याचं समोर येत आहे। याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।